बनवताना एवढंच करावं की त्यांनी जो इतिहास मांडतात तो व्यवस्थित त्यांनी अभ्यास करून मांडावा. 7 वर्ष त्यांनी औरंगजेब बरोबर लढा दिला. त्यांना मुघल मर्दिनी हे म्हणले जाते. तेव्हा लोक विचारायला लागले की कोण हे तारा राणी. शाहू महाराज उभे होते. आणि राजकारण कधी कधी बाजूला टाकावं लागतं. 1.5 लाख लोक होळीच्या माळावर बसलेले होते आणि राजे आत होते. राज्याभिषेक सुरू होता. माझ्या पायाला फटाकडा लागला आणि त्याचं माझा आतापर्यंत जखम आहे. त्यांना म्हणलं साडी कशी वाटली. म्हणले छान आहे आईसाहेब. मी म्हणलं राजेने आणली. मी रॉयल फॅमिलीतली नाही. माझे वडील मी 8 वर्षाचे असताना वारले. त्या माझ्या जिजाऊ आहेत आणि ह्या जिजाऊ सुद्धा माझ्या आहेत. आय एंटर्ड हॉस्टेल विथ माय फ्रॅक्चर्ड हँड. द ईस्ट ऑफ वेस्ट संभाजीराजे इज द बेस्ट. मला वुमन्स डे आवडत नाही. मैं मेरी फेवरेट हूँ. छावा चित्रपट रिलीज झालेला आहे. या चित्रपटाची महाराष्ट्रातच नाही तर देशभरात क्रेज पाहायला मिळते आणि या चित्रपटाच्या निमित्ताने संभाजी महाराजांविषयी एक वेगळं कुतूहल निर्माण झालेलं आहे किंवा छत्रपती घराण्याविषयी एक वेगळी आस्था आणि कुतूहल निर्माण झालेलं आहे. आणि आज लगावबत्ती आपल्या यूट्यूब चॅनलवर या छत्रपती घराण्याच्या सून संयोगिता राजे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. दिल्लीमध्ये शिवजयंती सोहळा साजरा होतोय, शिवजन्मोत्सव, आणि दरवर्षी हा सोहळा इतक्याच जल्लोषात साजरा होतो. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हाला शिवजयंतीच्या शुभेच्छा. संभाजीराजेंनी हा जो शिवजयंती सुरुवात केली त्याचा मेन उद्देश होता की पुढच्या पिढीला शिवाजी महाराजांचे आचार विचार हे रुजावेत पुढच्या पिढीत. आणि आज जेव्हा आम्ही दोघं पाळणा हलवत होतो शिवाजी महाराजांचा तेव्हा इतका आनंद झाला. आणि तेव्हा आम्ही हे संभाषण आमचं चाललेलं की पुढच्या रांगेत बरोबर पाळण्याच्या पुढं तरुण पिढी सगळी लहान मुलं मुली सगळे बसलेले होते. आणि आज ह्या निमित्ताने 100 प्रश्न विचारत असतील आणि महाराजांचे विचार घरात रुजत असतील. म्हणजे इतका आनंद वाटला आणि आम्ही सुरू करून दिलं. पण हे पुढं दिल्लीचे जे मी म्हणणार नाही महाराष्ट्रीयन लोक जे शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे लोक आहेत आणि ज्यांना हा विश्वास आहे की महाराजांचे विचार हेच आपल्या देशाला पुढे नेऊ शकतात, त्या विचाराने जे दिल्लीचे लोक शिवजयंती पुढे घेऊन चाललेले आहेत त्याचा आनंद खूप झाला आज. या निमित्तानं तुम्ही देशभरात शिवप्रेमी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल? महाराजांचा संदेश एका शब्दात एका वाक्यात तर येऊ शकत नाही, पण मी एक शिवभक्त म्हणून ह्याचं उत्तर देईन की महाराजांना समजायचा प्रयत्न करा, महाराजांना जाणायचा प्रयत्न करा, जास्त अभ्यास करा, सगळ्या पद्धतीचं वाचन करा, त्यांच्यावरचं त्यांचा अभ्यास करा आणि स्वतःच्या जीवनात 1% पण महाराजांचे विचार आपण उतरू शकलो, आपल्या कुटुंबात ते आपण आणू शकलो तर मला वाटते समाज चांगला होणार आहे, समाजाने देश चांगला होणार. नक्कीच आमच्या प्रेक्षकांना खरं तर तुमच्या पर्सनल आयुष्याबद्दल पण ऐकण्याची खूप इच्छा आहे, कारण तुम्ही युवराज्ञी आहात, छत्रपती घराण्याच्या सून आहात. ती भावना काय आहे? छत्रपती घराण्याची सून असण्याची भावना नेमकी काय आहे? जबाबदारी. मला वाटते ह्या घराण्याची सून होणं हे जेव्हा मी लहान होते, लग्न होऊन आले तेव्हा एवढं जाणवलं नव्हतं जेवढं आत्ता जेव्हा राजेंबरोबर सगळीकडं फिरणं होते. स्पेशली जेव्हा रायगड माझ्या जीवनात आलं आणि रायगडची जबाबदारी आली आणि त्याच्यामुळं शिवभक्त माझ्या जीवनात आले. आणि फार लहान वयात मला आई हे महाराष्ट्र, माझ्या वाढदिवसाला जर का तुम्ही बघितलं तर पूर्ण आऊसाहेब आई म्हणून मला इतक्या लहान वयात पूर्ण महाराष्ट्र मला संबोधते. तर मला वाटते हा आनंदाचा पण क्षण आहे छत्रपती घराण्याची सून होणं, पण त्याच्याबरोबर जास्त जबाबदारीचा विषय आहे. आणि ॲक्च्युली हा सर्वसामान्य स्त्रियांच्या मनातला प्रश्न आहे की याचं कधी दडपण येतं का? कारण सर्वसामान्य स्त्रीला दिवसभरातल्या म्हणजे आयुष्य रोजचं जगताना एक वेगळे चॅलेंजेस आहेत, पण छत्रपती घराण्याच्या सून म्हणून तुमच्या आयुष्यात असे किती चॅलेंजेस येतात आणि तुम्ही ते कसे फेस करता? नाही, मी प्रत्येक चॅलेंज एक ह्युमन बिईंग, एक व्यक्ती म्हणून घेत असते. मला वाटते की आपण जन्माला येतो एक मनुष्य म्हणून आणि त्याच पद्धतीने आपण चॅलेंजेस घेतले तर ते फार सोपे होतात, त्याचा भार येत नाही आपल्यावर.
आणि तुम्हाला स्वयंपाक करायला आवडतो का? खूप खूप जास्त आवडतं. आम्ही ऐकलंय की संभाजी महाराजांना संभाजीराजांना कॉन्टिनेंटल फूड प्रचंड आवडतं. तुम्हाला ते बनवता येतं का? आणि त्यांच्या आवडी काय आहेत आणि तुम्ही ते कशा पद्धतीने फुलफिल करता? संभाजीराजांना फक्त कॉन्टिनेंटल नाही आवडत, त्यांचा एक नियम आहे. जेव्हा पण आम्ही प्रत्येक देशात फिरायला जातो किंवा कुठल्याही भारतात कुठल्या स्टेटला जातो, तर त्यांचा एक नियम आहे की जिथं जातो तिथलं लोकल खायचं. म्हणजे बरेचसे पर्यटक, मी म्हणत नाही चुकीचं आहे की आपण फॉरेनला पण जाऊन इंडियन फूड कुठं मिळते हे बघत असतो, पण मग आपण शिकणार कसं? तिथल्या संस्कृती, त्यांचं जेवण हे खूप मोठं संस्कृतीचा भाग असतो आणि राजेंचा तो नियम आहे. म्हणून आम्ही आता कधीच म्हणजे कुठेही गेलो की हेच जेवण पाहिजे, तेच जेवण पाहिजे असं नाही. म्हणून राजेंचं नुसतं कॉन्टिनेंटल नाही, त्यांना आपली खरडा भाकरी ही तेवढीच आवडती. जिथं जातात म्हणजे खानदेशात गेले तर तिथलं खाणार, गुजरातला गेले तर तिथलं खाणार, दिल्लीत आले तर फक्त इथलंच खाणार. सो हे त्यांचं जे स्वभाव आहे त्याच्यामुळं त्यांना सगळ्या प्रकारचे जेवण आवडतात, क्विझिन्स आवडतात आणि मला बऱ्यापैकी करता येतात. आणि तुम्हाला काय आवडतं? मला मला जेवण खूप आवडतं. आणि चविष्ट जेवण आवडतं. आणि मला असं म्हणणं आहे की मिशेलिन स्टार म्हणून एक रेटिंग असते बाहेर, अजून आपल्या भारतात आलेली मला तरी नाही माहीत. आपल्या इथं देता येणार नाही मला असं वाटते, कारण की आपल्या टपरीवरचा वडापाव पण तेवढाच स्वादिष्ट असतो आणि आईच्या हातचं जेवण चांगलं असते. आत्ताच मी एका फ्लाईटमध्ये होतो आणि एकाने विचारलं की डब्बा खाऊन खाऊन त्रास झाला. मी म्हणलं आईच्या हातचा टिफिन लाव आणि खा. सो मला वाटते जेवण इतकं चविष्ट आहे की मला ते 5 स्टार हॉटेलचं पण जेवण आवडतं आणि टपरीवरचं पण आवडतं. माझा पुढचा प्रश्न असा आहे की त्या व्यतिरिक्त दिवसभराचा तुमचा दिनक्रम कसा आहे? दिनक्रम हा प्रत्येक दिवसाचा वेगळा असतो. आपले जे ठराविक रूल्स असतात, आपण जे फॉलो करतो ते वेगळं असते, पण जसा येईल दिवस तसा आपल्याला त्याला सामोरे जावं लागतं, कारण की इतकी फिक्स लाईफ नसती. तुम्हाला चित्रपट पाहायला आवडतात का? फार जास्त आवडतात आणि सगळ्या प्रकारचे आवडतात मला. आता नुकताच छावा चित्रपट आला, तुम्ही ऐकलं असेल त्याच्याविषयी, संभाजी महाराजांवर. तो चित्रपट तुम्ही पाहिला का? आणि मी आता पाहणार आहे, माझी तिकीट बुक आहेत. राजेंनी काल बघितलेलं आहे आणि मला छावा टीमचं खरोखर अभिनंदन करायचं आहे की त्यांनी शिवाजी महाराज, जिजाऊ मासाहेब, संभाजी महाराज यांचं जे स्वराज्याचं स्वप्न आहे त्याच्यासाठी जो बलिदान आहे तो जगभर पोहोचवलेला आहे आणि त्याच्यासाठी खरोखर त्या टीमचं मला कौतुक करायचं आहे. अशा हे असे ऐतिहासिक चित्रपट जे बनतात, तर त्याच्याकडे एक छत्रपतींचं घराणं म्हणून तुम्ही कसे पाहता? नाही, असे चित्रपट बनावेत आणि अशा मोठ्या पडद्यावर बनावेत आणि मोठ्या बजेटचे बनावेत, जेणेकरून ते अक्रॉस इंडिया ते जाऊ शकतील. पण बनवताना एवढंच करावं की त्यांनी जो इतिहास मांडतात तो व्यवस्थित त्यांनी अभ्यास करून मांडावा. त्याच्यातच त्यांनी प्रत्येकाला छत्रपती घराणे म्हणून ही विनंती आहे की प्रत्येकाने त्याच्यात गांभीर्याने लक्ष घालावं, कारण की असे तर यायलाच पाहिजे. त्यांनीच आज पुढच्या पिढीला संभाजी महाराज, शिवाजी महाराज, जिजाऊ मासाहेब, तारा राणींवर एक चांगली चित्रपट निर्माण व्हावं माझी फार इच्छा आहे, कारण की 7 वर्ष त्यांनी औरंगजेब बरोबर लढा दिला. तर ती एक वेगळीच मला वाटते गोष्ट लोकांच्या समोर येईल. मॅम, प्रेक्षकांना प्लीज थोडंसं अजून डिटेलमध्ये तुम्ही तारा राणींविषयी सांगू शकाल का? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की त्यांच्याविषयी चित्रपट यायला हवाय, किंवा अनेक सिरियल्समध्येही फारसं तारा राणींवर फोकस केलं गेलेलं नाहीये, तर काय सांगाल तुम्ही? नाही, ही खरोखर खूप मोठी खंत आहे की त्यांना मुघल मर्दिनी हे म्हणलं जाते, ताराबाई राणी साहेबांना. आणि जेव्हा आपली शिवजयंती आपण सुरुवात केली दिल्लीची, तेव्हा आम्ही खास करून जे महाराष्ट्राहून सगळे ट्रेन्स भरून जी लोक आली त्यांना आपण त्या बोगीला, पूर्ण ट्रेनला आपण ताराराणी एक्सप्रेस म्हणून नाव दिलं. आणि तेव्हा न्यूजमध्ये आले आणि तेव्हा लोक विचारायला लागले की कोण है ये तारा राणी. तर कौन है इसका जवाब बहुत जल्दी लोगों को मिलना चाहिए, कारण की मला असं वाटते की 25 वर्षाच्या होत्या त्या जेव्हा राजाराम महाराजांचं निधन झालं आणि त्यावेळेस सती जायचे. त्यांनी हा निर्णय घेतला कारण की ते मोहितेंच्या कन्या होत्या. त्यांनी लहानपणीपासून स्वराज्य घडवण्यासाठी केवढी मेहनत, केवढ्या गोष्टीचं बलिदान झालेलं आहे लोकांचं, हे त्यांनी बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी ठरवलं की नाही, मी जगणार आणि लढणार. आणि काय लढल्या त्या.
त्या 7 वर्ष औरंगजेब बरोबर लढत होत्या आणि त्याच्या मागं केवढं पॉलिटिक्स. आज आपण पॉलिटिक्स बघतो आणि म्हणतो की कसं आहे, त्यांच्या वेळेस एक स्त्री जेव्हा एक लढवय्या, एक राणी म्हणून पुढे रणात येते, तेव्हा काय त्यांना कशा कशाच्या सामोरे जावं लागलं असेल हे आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे तेव्हा मला वाटते लोकांच्या समोर त्यांचा इतिहास येणं ही काळाची गरज आहे. खरंच आहे. आणि एक मला अजून बोलायचंय, मला वुमन्स डे आवडत नाही आणि त्याचं कारण हे आहे की आपल्या इतिहासात म्हणजे जिजाऊंच्या आधी तर खूपच इतिहास आहेत आपला, पण मी जिजाऊंपासून म्हणते की आपल्या ह्याच्यात स्त्रियांनी एवढं मोठे मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि खंबीरपणे त्याच्यावर त्या पुढं गेलेल्या आहेत. आपल्यासारख्या महिलांना कुठल्या विमेन्स डेची गरज नाही आहे. आपण इतिहासात जाऊन आपल्या स्त्रियांचंच आठवण केली आणि त्यांच्यापासून ऊर्जा घेतली तर बस. महाराष्ट्रातल्या स्त्रिया कशा वेगळ्या, जी एक रणरागिणी पण असती, एक आई सुद्धा असती आणि एक छोटी मुलगी पण असते. तर ह्याचं उत्तर, आणि त्यांना हे जे समान स्थान मिळालेलं आहे हा मिळालेला नाही आहे, हा आत्मविश्वासाने त्यांच्यात दिलेला आहे त्यांना. आणि तो आत्मविश्वास त्यांना हा शिवाजी महाराजांच्या वागण्यापासून मिळालेला आहे. शहाजी महाराजांचा जो विश्वास होता की आज तो कुठंतरी मी संभाजीराजेंमध्ये माझ्यात अनुभवतो. कारण की मला कधीच मी दुय्यम वाटत नाही. म्हणजे मला वाटते माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने ह्याचा तुम्हाला उत्तर देऊ शकतो. कारण की संभाजीराजे 7 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे आहेत. मी फार यंग हॉस्टेलमधून डायरेक्ट लग्न होऊन आलेली मुलगी, पण त्यांनी कधीच कुठली गोष्ट माझ्यावर अशी दडपण म्हणून कधी केली नाही. तुम्ही हे शिकायला पाहिजे, तुम्ही हे करायला पाहिजे, तुम्ही शिका, ते मोकळेपण दिलं. तुमच्यात ते गुण आहेत हा विश्वास दिला. हा जो आहे मला वाटते हे महाराष्ट्राचा संस्कार आहे. माझा पुढचा प्रश्न तोच आहे की यामध्ये प्रत्येक निर्णयात तुम्ही सहभागी असता आणि तितकं सपोर्टिव्ह असता, तर हे कसं जुळवून घेता म्हणजे तुम्ही? ह्याचं उत्तर मलाच माहित नाही, पण मला असं वाटते की एक वेळेस जेव्हा तुमचं पार्टनर, तुमचे हजबंड जेव्हा तुमच्यावर विश्वास टाकतात किंवा तुम्हाला समान समजतात आणि प्रत्येक गोष्टीची चर्चा करतात. स्त्री पुरुष आपण नंतर आहोत, मला असं वाटतं आपण मनुष्य पहिलं आहोत. आणि नुसतं स्त्री पुरुष समानताबद्दल आपण बोलतोय असं नाहीये. मला सांगा, मोठे छोट्याचं पण आपण खूप जास्त भेद करत असतो की हे लहान आहे तर हिला नॉलेज नसेल. हा खूप आपण समाजात बघतो, पण तो सुद्धा मी कधी राजेंमध्ये बघितलेला नाही. ते एखाद्या माझं सोडा, एखादा नवीन कलाकार कोणतरी असलं किंवा नवीन कार्यकर्ता असेल किंवा एखादा शिवभक्त असेल, पण त्याच्याकडं कुठली तरी समजा IT मधलं काहीतरी तो नवीन शिकलेला आहे, तर त्याला घेऊन बसतील आणि त्याच्याकडून समजून घेतील. मला वाटतं हे जे शिकून घ्यायचं, प्रत्येकाला समान मानायचं, प्रत्येकाला ज्ञान आहे आणि तो कुठल्या तरी क्वालिटीनी जन्माला आलेला आहे आणि त्याला स्वीकारायचं, हे जे राजांचं राज्यपण आहे ना, ते माझं उत्तर आहे या सगळ्यासाठी. नक्कीच. पण मला याला जोडून एक प्रश्न असं विचारायचा आहे की आपण जेव्हा स्त्री पुरुष समानतेची भाषा करतो किंवा त्याविषयी आपण बोलतो, महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ती समानता दिसते का तुम्हाला? अजून तरी दिसत नाही, जशी पाहिजेल आहे तशी नाहीये. पण एका काळी आपण विसरून चालणार नाही, स्वराज्याची संकल्पना आणणाऱ्या जिजाऊ मासाहेब आहेत आणि स्वराज्य रक्षण करणाऱ्या ताराबाई राणीसाहेब आहेत. सो आपण हे विसरून चालणार नाही, पण यायला पाहिजेल आहे, येईल आणि येणं गरजेचं आहे असं. आम्हाला संयोगिता-राजे ऍक्टिव्ह राजकारणात कधी पाहायला मिळतील? समाजकारण भरपूर आहे करायला आपल्याला आणि समाजकारणातच मी खुश आहे. राजकारण हे माझं तरी क्षेत्र नाही आहे मला वाटतं. सासरे काँग्रेसमध्ये आहेत आणि राजेंनी आता आपला पक्ष काढलेला आहे, तर नेमक्या संयोगिता-राजे कोणत्या पक्षातून आहेत? नाही, मी छत्रपती घराण्याची सून आहे आणि ते माझे सासरे आहेत. इलेक्शनमध्ये आम्ही छत्रपती घराण्याचे अधिपती उभे आहेत आणि बाबा उभे आहेत, म्हणून माझ्या पायाला फटाकडा लागला आणि त्याचं माझा आत्तापर्यंत जखम आहे. पण आम्ही तो बघितला नाही, आम्ही जीवाचं रान केलं. का? कारण की आपले सगळ्यांचे अधिपती शाहू महाराज उभे होते
आणि राजकारण कधी कधी बाजूला टाकावं लागतं आणि काही गोष्टी पुढं न्यावं लागतात, आणि ते म्हणजे परिवार आहे. आणि संभाजी आणि आमच्यात ह्या बाबतीत चर्चा सुद्धा होत नाही, म्हणजे हा प्रश्न सुद्धा निर्माण होत नाही. राजे पती आहेत, बाबा वडील आहेत. वडील आणि हस्बंडच्या मध्ये, नवऱ्याच्या मध्ये तर कधीच कंपॅरिझन पण होऊ शकत नाही, किंवा त्याच्यात कुणाला तुलना करायची हे सुद्धा होत नाही. वडील वडिलांच्या स्थानात, हे ह्यांच्या स्थानात. आणि अशी ओढाताण राजकारण उंबऱ्याच्या आत येत नसतं आणि आणू नये, मला असं वाटतं. पण समाजकारण हा एक भाग झाला, पण समाजकारण करण्यासाठी जे राजकारण करावं लागतं, तर त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का की आपणही राजकारणात यायला हवंय, किंवा ती गरज वाटते का तुम्हाला? राजकारणात यायची गरज तर वाटत नाही, पण हो, समाजासाठी मला एक आहे ना, एक प्रत्येक घराण्याची सून, तिला काहीतरी करायचं असते. तर कोणतरी काहीतरी आर्ट प्रमोट करत असते, कोणतरी काहीतरी प्रमोट करत असते, आणि त्यांच्या त्यांच्या परीने ते खूप सुंदर काम करतात. मला अजूनही ते करण्याची संधी मिळालेली नाही. मी अजूनही शिवभक्तांसाठी सेवा करतो रायगडाची, आणि नेहमीच आहे. पण माझ्या मनात पण एक आहे की मी करावं काहीतरी, ह्या घराण्याची सून, हे जे मला मान मिळालेलं आहे त्याचं मला समाजाला देणं आहे. ते दोन गोष्टीतून मला करायचंय. माझा वेळ मला समाजाला द्यायचा आहे. जे गरजू लोक आहेत, काय असते, मानसिक दृष्टिकोनातून खूप लोक खचून राहिलेत. सो जर काय मी 2 शब्द त्यांच्याशी बोलू शकले, आणि जे मी माझ्या इंस्टाग्रामवरून मी करते, बरेचदा माझा इंस्टाग्रामचा हँडल मी स्वतः हँडल करते. काही भरपूर चुका होत असतील, रॉंग पोस्ट घालत असतील, पण ते मी आहे. मी माझे विचार ज्या दिवशी असतात ते पण टाकत असते. पण माझा जो कनेक्ट माझ्या लोकांशी आहे तो इंस्टाग्रामच्या माध्यमातून मी ठेवते. आणि कोणीही मला केव्हाही डायरेक्ट मेसेज करून बोलू शकते. माझ्या वेळेनुसार जर का मी ते बघितलं तर त्याचं मी उत्तर देत असते. साधं एक उदाहरण देते. मी एक दिवशी एक थॉट टाकला आणि मला एका मुलीचं, बुलढाण्यावरून त्या मुलीचा मला मेसेज आला. ते म्हणले, आज मला खूप, मी अस्वस्थ होते आणि फार वेगळा विचार करत होते जीवनात, आणि आपल्या हा विचारांनी मला ताकद मिळाली आणि मी परत जीवन जगायचा विचार केला. मला सांगा, माझं जीवन सार्थ झालं जर काय मी तो विचाराने एका मुलीचं जीवन वाचू शकलं तर. सो मला लोकांपर्यंत जाऊन लोकांची सेवा करायची आहे. रायगडमुळं ती संधी खूप मिळते मला. पूर्ण महाराष्ट्र माझ्याशी जुळलेला आहे रायगडामुळं. माझी जर का आयडेंटिटी ह्या मिनिटाला काय असेल तर शिवाजी महाराजांमुळं आहे, रायगडामुळं आहे जी संधी. कारण की तिथं मी एकूण एक आलेल्या व्यक्तीला मी ओळखते, माझं मूल आहे, हक्कानी सांगते. एका वेळेस असं होतं की 1.5 लाख लोक होळीच्या माळावर बसलेले होते आणि राजे आत होते. राज्याभिषेक सुरू होता 350 व्याच्यात, आणि एसपीनी सांगितलं, राजे इथं जरा गर्दी होऊन आली, आपण हँडल करायला लागला. एसपीना जमत नव्हतं. मी तिथं गेले आणि ते म्हणले, आता आपण बोला. आता मला भाषण येत नाही, मला बोलता येते, मी काय बोलणार आता. पण ती मुलं माझी आहेत सगळी 1.5 लाख. मी त्यांना म्हणलं, साडी कशी वाटली? ते म्हणले, छान आहे आईसाहेब. मी म्हणलं, राजेनी आणली 350वा मी तिथं बसून बघावं, कारण की मी कधी तिथं बसून बघत नाही म्हणून. ते म्हणलं, मी नाही जाणार, तुम्ही सगळे इथं बसलाय ना, आपण स्क्रीनवर सगळे मिळून बसू. झाले शांत. हे जे प्रेम मला महाराष्ट्राचं आणि हे जे नातं आहे माझं महाराष्ट्राच्या लोकांशी, ते मला वाटते खूप मोठा आशीर्वाद आहे. तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? कारण आता असं झालंय की सोशल मीडियामुळे इन्फॉर्मेशनचं कन्झम्पशन वाढलंय, पण त्याच्यातली कुठली इन्फॉर्मेशन घ्यायची आणि त्याचा कसा उपयोग करायचा हे समजण्या इतपत ती समज सगळ्यांमध्येच आहे असं वाटत नाही. तर त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? आपण योग्य बोलला की सोशल मीडियाचा प्रभाव आपल्या जीवनावर सगळ्यात जास्त आहे आता या मिनिटाला. म्हणजे जर का आपण म्हणतो की ह्या घराण्याच्या ह्या व्यक्तीच्यावर हे संस्कार असतील, तर आता तसं म्हणता येणार नाही. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ते काय घेतात आहेत त्याच्यावर त्यांचा संस्कार म्हणजे ह्याच्या पुढं होणार आहे. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मी कोण आहे आणि मी स्वतःसाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि मला माझी व्हॅल्यू किती आहे, ह्याच्यावर तरुण पिढीने काम करावं. मग जे सोशल मीडियावर तुम्ही असंच दिसलं पाहिजे, असंच घातलं पाहिजे, असंच वागलं पाहिजे, ह्या सगळ्याची उत्तरं तुम्ही स्वतः शोधाल.
मी अशाच रंगाची दिसली किंवा अशीच दिसली किंवा असेच डोळे असले, असेच केस असले, एवढेच महागाचे कपडे घातले तर माझी व्हॅल्यू वाढती का कमी होती, ह्या सगळ्या मोठ्या जाळ्यात तुम्ही अडकणार नाही. आणि ही आजच्या काळात सगळ्यात जास्त, एक करीना कपूरचं एक वाक्य आहे, मैं मेरी फेवरेट हूँ, माझं पण तेच वाक्य आहे, मैं मेरी फेवरेट हूँ. आणि मला वाटते वेन यू आर हॅपी विथ युअर सेल्फ, तुम्ही जगाला हॅपीनेस देऊ शकताय आणि तुम्ही स्वतःत कंटेंट राहू शकताय. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकणार नाही. कारण की आई वडिलांना प्रेशर दिल्या जाते, चुकीच्या पद्धतीने गोष्टी केल्या जाते, अननेसेसरी सोशल प्रेशर्स येतात. तरुण पिढीला एक्सपोजर, बरोबर आपण म्हणतो आजची पिढी तरुण पिढी आहे, किती एक्सपोजर आहे, पण त्यांच्या जीवनात त्यांना किती अडचणी जातात ह्या प्रेशरमुळं हे आपण समजू शकत नाही. कारण की आमची पिढी म्हणजे 2 तेल लावून 2 वेण्या घालून आम्ही शाळेत जायचं. वी वर लाईक टॉम बॉयश होते मी तर पुणे, स्पोर्ट्समध्ये जास्त होते. म्हणजे ॲथलेटिक्स, जॅव्हलिन म्हणा तुम्ही, शॉर्टपुट म्हणा, रनिंग म्हणा, त्याच्यात कोण लुक्सकडं बघायचं. पण तेच बालपण आज मला जीवन ठेवून आहे. म्हणजे आय डोंट, मला ते इन्फ्लुएन्स होत नाही की कसं दिसायला पाहिजे. आणि फॅशन, अशी तरुण पिढी फॅशनच्या वर खूप चालली आहे. पण मला असं वाटतं की तुमची स्वतःची एक स्टाईल पाहिजे. व्हॉट इट शुड बी लाईक, माझं मी कशी पदर घेते संयोगिता स्टाईल, हा असं प्रत्येक व्यक्तीचं पाहिजे. तुम्ही जगाला बघून फॅशन नाही. तुम्ही एखादं, म्हणजे आमच्याकडं स्कूलमध्ये बोर्डिंगमध्ये स्टुडंट्सना जास्त मटेरियल अलाउड नसायचं. सो आम्हाला जे असायचं त्याच्यातून आम्ही आमचं स्वतःचं फॅशन क्रिएट करायचं. सो ते प्रत्येकाला जमायला पाहिजे. जे तुम्ही आहे तसं राहावा आणि यू एक्सेप्ट युअर सेल्फ, वर्ल्ड विल एक्सेप्ट युअर सेल्फ. मला थोडंसं आपल्या बालपणात जायचंय. तुम्ही त्याच्याविषयी, म्हणजे तुमचं बालपण कसं गेलं, कुठे गेलं? आता तुम्ही दिल्ली आणि कोल्हापूर अशा दोन्ही राज्यांमध्ये असता, कोल्हापूर शहर आहे तिथे असता, तर तुम्हाला दोन्हीपैकी कुठला जास्त राहायला आवडतं, कुठे? दिल्ली का कोल्हापूर? नाही, कोल्हापूर. ऑल टाइम फेवरेट. म्हणजे जेव्हा संभाजीराजे खासदार होते तेव्हा पण मी, मला वाटते वर्षातून 1-2दा यायचे मी. मला कोल्हापूरच फार आवडतं. आणि आपल्या बालपणाविषयी थोडंसं सांगा. हो, बालपणाच्या विषयावर जायच्या आधी जेव्हा मी म्हणत होतो की एक सून म्हणून मला काहीतरी करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं मला करायचं आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी करायचं आहे. आणि मी एक पोशिंदा म्हणून FPO पण ओपन केलेली होती. त्याला मला वेळ नाही मिळालेला आहे पुढं घेऊन जायचा मला. आणि स्पेशली सेंद्रिय शेतीत, विषमुक्त शेतीत करायची आहे, जे खूप अवघड आहे आणि जे दाखवल्या जाते तसं नाही. खूप 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 मोठे मोठे लोक ऑर्गॅनिक शेतीमध्ये चाललेत, पण शेतकरी, आपला शेती जी आहे ती छोटी छोटी होत चालली, रान जो आहे. आणि त्या छोट्या शेतकऱ्याला जेव्हा हे ऑर्गॅनिक स्वतः विकत घेऊन खाता येईल आणि स्वतःच्या मुलांना खाऊ घालता येईल, तो खरा म्हणजे आपल्या कृषीप्रधान देशाला खरोखर तो मान असेल. आणि त्या क्षेत्रात मला काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी अभ्यास करून राहिलोय. लवकरच मी ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. कसं होतं तुमचं बालपण? आणि मेन म्हणजे बालपण आणि तरुणपण, आणि तुम्ही म्हणालात की मी हॉस्टेलमध्ये राहिले, तर तिथून पुन्हा छत्रपती घराणं सांभाळणं किंवा ती जबाबदारी पेलणं, हे कसं तुम्ही पार केलंय हा सगळा टप्पा? माझं बालपण मी धमतरीची मुलगी आहे, कीर्तत घाटगेंची. आणि माझं बालपण धमतरीपेक्षा जास्त मी हॉस्टेलला जास्त राहिले. पण आई माझ्या नागपूरच्या राजकन्या, अंजनी राजे. आणि मी रॉयल फॅमिलीतली नाही, माझ्या आई रॉयल फॅमिलीतल्या. आणि मी लग्न होऊन रॉयल फॅमिलीत आले. माझे वडील नोबल फॅमिलीतले, कीर्तत घाटगे. जेव्हा इथून लढाईतून नागपूरकर भोसले गेले तेव्हाच साताऱ्यावरून आमची फॅमिली गेलेली लढाई करत करत, ते बंगालपर्यंत जे गेले, तेव्हा छत्तीसगडमध्ये जाऊन स्थायिक झालेली माझी फॅमिली आहे. माझे वडील मी 8 वर्षाचे असताना वारले. तेव्हा वाटलं नव्हतं की काही लॉस झालेला आहे, पण आता अलीकडं जाणवलं की हो, तो खूप मोठा लॉस होता एक लहानपणी. पण आमच्या आई, जसं आपण म्हणतो ना, लीडर्स हे काय आपल्या TV न्यूज चॅनलवरच येणे गरजेचे नसतात.
त्या स्वतः 27 वर्षाच्या असल्यापासून त्यांनी आम्ही तिन्ही मुलांना ज्या पद्धतीने अपब्रिंगिंग दिली. धमतरी खूप छोटं खेडेगाव होतं. त्यांना लक्षात आलं की एज्युकेशन इज इम्पॉर्टंट, म्हणून त्यांनी ग्वाल्हेरला सिंध्या कन्या विद्यालयाला आणि सिंध्या स्कूलला माझ्या भावांना तिथं त्यांनी घातलं. त्यावेळेस ते पब्लिक स्कूल सगळ्यात चांगलं होतं. त्यांनी हा विचार नाही केला की किती लांब पाठवायचं, काय पाठवायचं, पण शिक्षण हे महत्वाचं आहे आणि इथं ठेवून उपयोग नाही आहे, म्हणून त्यांनी तिथं पाठवलं. आणि प्रत्येक प्रसंगात त्या एकदम खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्या माझ्या जिजाऊ आहेत आणि ह्या जिजाऊ सुद्धा माझ्या आहेत. सो खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून, हाऊ टू लिव्ह विथ डिग्निटी अँड हाऊ टू बी स्ट्रॉंग. मला वाटतं हे मी त्यांच्याकडून खूप शिकले. हॉस्टेलचं जीवन कसं होतं तुमचं? खूप छान, खूप छान. आय एंटर्ड हॉस्टेल विथ माय फ्रॅक्चर्ड हँड. हॉस्टेलसाठी ट्युशन्स होते 4th स्टँडर्डला आणि आमच्या तिथं रिक्षाज होत्या, त्या 3 चाकीवाल्या, आणि तीच पडली. आणि माझ्याबरोबर जी म्हणजे गार्ड म्हणून माझी बाई द्यायची, आणि छत्तीसगडच्या बायका अशा खूप रोबस्ट होत्या, मी तेव्हा छोटी होते, आणि ती बाईच माझ्यावर पडली. म्हणून माझा फुल हँड फ्रॅक्चर, 4 जाग्यावर फ्रॅक्चर होता, पण मी विथ दॅट फ्रॅक्चर्ड हात गेले. सगळ्या देशाच्या परदेशाच्या मुली एकत्र होत्या, पण आय थिंक लाईफमध्ये एकदा तरी हॉस्टेल लाईफ अनुभवावर. संभाजीराजे पण हॉस्टेलमध्ये होते राजकोटला, जिथं शाहू महाराज शिकले, आणि शहाजींना पण आम्ही लहानपणीपासून हॉस्टेलला टाकलं. मला असं वाटते आपण स्वतःला हुडकतो, आपण स्वतःवर विश्वास ठेवतो, आणि आपण कुणाशीही कसंही बोलू शकतो, आणि तो आत्मविश्वास आपल्यात येतो. मला इंडिपेंडन्सी तिथूनच आली का तुमच्यात? आय थिंक सो. आणि मला सगळे म्हणतात तुम्ही एखाद्या सामान्य शेतकऱ्याच्या बांधावर पण बसून बोलता, आणि म्हणजे मोठ्यांच्या कुणाबरोबरही इझिली बोलता. मी याचा विचार केला की काय वेगळं गुण आहे का काय, तर गुण नाही आहे. मला वाटते ते हॉस्टेलमध्ये एक स्वतःत आत्मसात झालं की मी प्रत्येकाला एक ह्युमन बिंग म्हणून बघते, न वयानी, न जेंडरनी, न जातीनी, न पातीनी. मला वाटते मी त्याला एक ह्युमन बिंग म्हणून बघते आणि त्यांचा आदर करते. अँड दॅट इज वाय आय कॅन कनेक्ट विथ एनीबडी एनी टाईम. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आम्हाला तिथं पॉकेट मनी मिळायची, आणि ती पॉकेट मनी फक्त 13 रुपये होती हॉस्टेलची. आणि त्यावेळेस मे बी जास्त असेल, पण 13 रुपये तेव्हा पण एवढं काही नाही यायचं. आणि रंगपंचमी यायची, रंगपंचमीमध्ये तर 13 रुपयामध्ये तुम्ही किती रंग घेणार आहे. पण सिनियर्स ज्युनियर्स वगैरे खूप असायचं त्या काळात, तर रॅगिंग पण असायचं. आजकाल रॅगिंग आलं की न्यूज चॅनल्सवर येते, तेव्हा तसं काही नव्हतं. सो आता आपल्या आपल्या पद्धती असतात त्याला प्रत्युत्तर द्यायचे. तर रंगपंचमी आमच्या ह्याच्यातली, माझ्या सगळ्या ओल्ड सिनियर्स आता जेव्हा कधी हे बघतील चुकून तर अवघड आहे. तर आम्ही तेव्हा काय करायचं, आमचा जो 13 रुपयाचा रंग असायचा त्याच्यातून एवढा जास्त नसायचा, म्हणून त्यांनी आम्ही स्वतःलाच रंगवायचं. आणि त्याच्यानंतर ग्राउंडवर चिक्कल करायचा, आणि त्याच्यात आम्हाला ओळखणार नाहीत सिनियर्स, आणि मग सिनियर्सला घालायचं त्याच्यात. सो आणि ग्वाल्हेरला मेळा असतो खूप मोठा. सो त्या मेळ्यात आम्हाला घेऊन जायचे. तिथं पण पैसे कमी द्यायचे शाळेचे लोक, कारण की ते कंट्रोल करायचे. इट इज नॉट की फॅमिलीनी द्यायचं, कारण की समानतानी तुम्हाला सगळ्या स्टुडंट्सना ठेवायला पाहिजे. सो तिथं पण आम्ही एका दुकानात जाणार, सगळं बघणार, आणि मग बार्गेन करून तिथं कमीत कमीत कसा ती वस्तू घेता येते. तेवढ्याच पैशात 2 गोष्टी आल्या. एक्झॅक्टली. आणि जेव्हा आम्ही फ्रेंड्स असायचं, आमचं टकमॅन सर असायचे, ते आमचं मंथली टक घेऊन यायचे. सो 1 मॅगी 1 बिस्किट, पण कुठं पुरणार. मग आम्ही, आता मला इतकं हायजीन्स आहे, आय कांट टेल यू. पण तेव्हा मला आश्चर्य वाटते की सोलर सिस्टमचं पाणी होतं, बकेटमध्ये आम्ही पाणी गरम करायचं, त्याच्यात मॅगी घालायचं, आणि सगळे मिळून टाकताना समान मॅगी टाकायची. पण जेव्हा 1 2 3 म्हणायचे, जेवढ्यानी मॅगी टाकली आहे 2-2 हात घालून जेवढं येईल तेवढं येईल. सो ती मजा वेगळी. प्लेट्स नसायच्या. आता पुस्तकाच्या पाठीमागच्या कार्डबोर्डवर हल्दीरामची भुजी आणि सॉस खाण्याची मजा काय ती तुम्ही कधीतरी करून बघा. तुम्हाला स्ट्रीट फूड पण आवडतं का?
म्हणजे क्रेझी आहे मी. जर का दिल्लीचं सगळ्यात काही आवडते मला तर तेच स्ट्रीट फूड आहे मला. आणि वडापावची तर मी खूप मोठी फॅन आहे. म्हणजे मला कोल्हापूरचे सगळेच वडेपाव म्हणजे काही फूड ब्लॉगर्स पण आहेत, मी त्यांच्या ह्याच्यावर पण जाऊन विचारले, प्लीज मला वडापाव सांगा इथला कुठं आहे. आणि मग त्यांनी ते सजेस्ट केलेले आहेत मला. एक भुक्कड जीव म्हणून आहे आमच्या कोल्हापूरची फूड ब्लॉगर, तिला मी म्हणलेलं कुठला वडापाव चांगला आहे मला सांग. मग तोपर्यंत मी ते सगळे खाऊन चुकलेले आहेत आणि आय हॅव माय फेवरेट्स. आपला एक प्रश्न राहिलाय, हॉस्टेलवरून लग्नाचा प्रस्ताव कसा काय आला होता आणि तो तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? जे ॲक्च्युली आमच्या आईने मला इतक्या लवकर लग्न करायचा विचार केला नव्हता, पण नागपूरकडून आईंना आलं स्थळ राजेंचं. आणि मग स्थळ बघायचं ठरलं तर तिथून म्हणजे खरोखर माझ्या सासऱ्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. म्हणजे किती बंधन असू शकते. मी हॉस्टेलहून आल्यामुळे मला ह्या कुठल्याच गोष्टीचा प्रेशर नव्हता, कारण की आय डोंट टेक प्रेशर्स. सो मे बी आय मेड लाईक दॅट, मला नाही माहीत. पण आमच्या आईंना, आजींना, त्या नागपूरच्या राणीसाहेब, त्या सगळ्यांना खूप प्रेशर होतं की कसं होणार, कसं बघणार वगैरे. पण महाराजांनी इतकं सोपं केलं. तेव्हा नागपूर कॉमन प्लेस आम्ही ठरवली आणि एका हॉटेलमध्ये, नवीन हॉटेल आलेलं होतं तेव्हा, तिथं तुम्ही पण जेवायला या आणि आम्ही पण जेवायला येऊ, एवढं सोपं केलं. व मला साडी घातली होती तेव्हा, येत होती मला साडी घालणं, पण असं फॉर्मली कधी घातलेली नव्हती. तर तिथं आणि साडी घालून गेल्यानंतर पदर घेतला होता आणि तो बरोबर माझ्या मागं अडकला आणि सगळ्यांसमोर बसल्यानंतर तो काय असा केल्यावर पण वर येत नव्हता. मग आमची आई पदर म्हणजे काय झालं. मग ते विचारांना सांगावं लागलं की तुम्ही पदरावर बसलाय बेबी, तुम्ही पदर घ्या. अशा अनेक म्हणजे ते जे बघण्याचा कार्यक्रम झाला तो पण इतका हसत खेळत झाला. आणि संभाजीराजे रेड स्वेटर घालून आलेले होते. तेव्हाच रोजा पिक्चर आलेला होता. अरविंद स्वामी सारखे राजे दिसणार, मी म्हणणार नाही अरविंद स्वामी पेशा बेटर दिसणारे राजे आहेत. आणि लाईक ऑब्व्हियसली आय वॉज अ यंग गर्ल आणि त्यांना बघितल्याबरोबर म्हणजे मला तर फारच आवडलेले होते, प्रश्नच नव्हता. पण मग हे सगळं झाला कार्यक्रम, आम्ही घरी गेलो. आईनी नाही विचारलं, आजीनी विचारलं की तुम्हाला आवडलं का बेबी. तर मी म्हणलं हो ऑब्व्हियसली, म्हणजे आवडलेच आहेत राजे आणि स्वभावाने खूप चांगले. म्हणजे दिसण्यात हे वेगळंच असते, पण मुलगी कितीही लहान असली तरी पुढचा व्यक्तीचं बोलण्याचं पद्धत काय आहे हे आपल्याला लक्षात येते की हे व्यक्ती कसे आहेत. सो मी जरीही 17 इयर्सची होते तेव्हा, पण मला राजेंचं बोलणं रिस्पेक्टफुली, मला काही विचारल्यावर तेच पहिले उत्तर देत होते, जबकि आम्ही पहिल्यांदा भेटत होतो. बट ही न्यू सो मच अबाउट मी, माझ्याबद्दल सगळी माहिती काढलेली होती. सो ज्या पद्धतीने ते रिस्पेक्ट होता, ते जे बोलण्यात होतं, म्हणजे एक जेंटलमॅन दिसून येते मला असं वाटतं. सो मी आजींना एकच म्हणेल, आजी लग्न केलं तर ह्यांच्याशीच करणार, नाही तर मी पायलट होणार. पायलटचं काही माहित नव्हतं मला, पण मी असंच म्हणून दिलं होतं. आमच्या आजी, मी एक यंग मुलगीनी म्हणून दिलं, पण आजींवर प्रेशर, हे छत्रपतींचं स्थळ आहे, हिला काही माहित नाहीये, मुलगी इतकी लहान आहे. पण तरी आजींचं खूप प्रेशर होतं. आणि मग ह्या लोकांनी 13 तारखेला माझ्या बर्थडेच्या दिवशी बघितलं, 30 डिसेंबरला, 13 तारखेला त्या लोकांनी सांगितलं की ह्या सगळ्यांनी की आम्हाला मुलगी पसंत आहे आणि पुढं. सो येस, मग लग्न झालं. 1 वर्ष अच्छा, बालिक व्हायचं होतं. सो 17 इयर्सची होते तेव्हा फेबमध्ये एंगेजमेंट झाली आणि 18 इयर्स 13th जॅनला कम्प्लीट केलं आणि 24th जॅनला लग्न झालं. अरे वा. आता लग्नाचा सगळा आम्हाला हे कळालेलं आहे, तो सीन काय होता, तर आता एक उखाणं व्हायला पाहिजे. उखाणं तुम्हीच मला सांगा. नाही, राजे घेतात, तो घेतला तरी तुम्ही चालेल, म्हणजे तो सगळ्यांना कळेल आणि आम्हाला तुमचं पण ऐकायला आवडेल. खरं तर तुम्ही लग्नात कुठला तरी घेतलाच असेल ना. शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून संभाजीराजेंचं नाव घेते, आपल्या सर्वांचा मान राखून. खूप छान. आणि संभाजीराजे जो नेहमी घेतात तोही उखाणं सांगून टाका. त्यांच्या सगळ्या आत्या ज्या होत्या त्या सगळ्यांनी त्यांना मग लग्नाचेच घ्यायला लागतो ना उखाणा, म्हणून त्यांना सांगितलं. आणि माझ्याजवळ तो व्हिडिओ पण आहे आणि ते एकदम हसत, ईस्ट ऑफ वेस्ट संयोगिता इज द बेस्ट म्हणायची, पण मी म्हणतो ईस्ट ऑफ वेस्ट संभाजीराजे इज द बेस्ट. मॅम, तुमचं सामाजिक कार्य खूप आहे. शाहू महाराजांचं घराणं मुळात सामाजिक क्रांतीसाठीच ओळखलं जातं. आणि आत्ता जर आपण ही सामाजिक व्यवस्था किंवा
संसारिक जी व्यवस्था आहे जी आपण पाहतोय की इथे डिवॉर्स किंवा घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, तर याच्यावर तुमचे काय विचार आहेत नेमके? नाही नाही, खूपच म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून हा खूप गंभीर विषय आहे. फार म्हणजे एक एक दोन दोन वर्षात घटस्फोटचे गोष्टी समोर येऊन राहिलेले आहेत. आणि पुढच्या दृष्टिकोनातून समाज आणि देशासाठी हे चांगलं नाही आहे. दोन्हीही पार्टनर्स हे समान असतात आणि लग्न काय फक्त आर्थिक दृष्टिकोनातून बघण्यासाठी होत नसते, हे आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. आज सॅक्रिफाईस हा करावाच लागतो आणि हा दोघांनीही करावा लागतो. आणि आपली गाडी दोन चाक कसे समान पुढे जातील ह्याच्यासाठी एकदा नाही दोनदा नाही. काही लोक म्हणतात आम्ही खूप सुखी आहोत, आमच्यात भांडणं होत नाहीत. चुकीच आहे. वाद, चर्चा, डिस्कशन्स व्हायला हवेत. तेव्हाच आपले काही प्रॉब्लेम्स असतील आपण बसून त्याला सॉल्व्ह करू शकतो. आपल्याच मनात विचार करायचा, टोकाचा निर्णय घ्यायचा, लग्नात तोडायचा, निघून जायचं, ह्याच्यातून आज पुढची जनरेशन काय बघणार आहे आणि काय बोध घेणार आहे. लग्न हे इन्स्टिट्यूट आहे आणि हे खूप रिस्पेक्टेड इन्स्टिट्यूट आहे समाजासाठी आणि ते टिकणं आपल्या सोशल फॅब्रिकसाठी फार फार गरजेचं आहे. आणि त्याची जबाबदारी नुसतं नवऱ्यावर किंवा नुसत्या बायकोवर नाही, दोघांवरही आहे. तर आर्थिक दृष्टिकोनातून मी सबल आहे म्हणून मी लग्न सोडून निघू शकते असं कधी कधी कुठली मुलगी विचार करत असेल तर तिने करू नये. किंवा एखादा पुरुष की मी स्वतःला बघू शकतो आणि मला आता इमोशनल ह्याची गरज नाहीये म्हणून मी माझी वेगळी लाईफ चाललीन आणि म्हणून हिला मी सोडणार नाही. तुम्ही जेव्हा लग्न होऊन एकत्र येता तेव्हा तुमची जबाबदारी एकामेकांवर विश्वास ठेवणे, एकामेकाचा विश्वास ठेवणे. आपण विश्वास ठेवावा सुद्धा लागतो, तो कमवावा लागतो. आणि मला वाटते लग्न टिकवण्यासाठी विश्वास ठेवणं, विश्वास कमवणं आणि विश्वास टिकवणं, त्याच्याबरोबर एकामेकाला आदर देणे. समजा एखादी आपली बायको नोकरीला जातीये तर तिच्यावर पण विश्वास ठेवायला पाहिजे. अनेक छोट्या छोट्या सॉफ्टवेअर गोष्टी आहेत ज्या विषयांवर मला, जे मी म्हणलं ना, मला लोकांशी बोलायला आवडेल त्यांच्याशी. मला वाटते अ गुड लीडर इज अ लीडर हू लिसन्स. आणि मी बघितलेले आहेत लोक अट्रॅक्ट होतात आणि माझ्याशी असं ओपन अप होतात. सो मला वाटते तोच एक संधी आहे जी मला समाजाच्या पुढे घेऊन जायची आहे की मी आहे ऐकायला. या तुम्ही मन मोकळेपणाने बोला आणि मी तुमचं ऐकीन. ऐकण्यातच त्यांना उत्तर मिळून जाते. तुम्ही सोशल मीडियावर पण ऍक्टिव्ह आहात, तर तुम्ही त्याच्या आता सोशल मीडियावर सगळेजण आहेत, तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून याच्याविषयी काही मोहीम चालवणार का? चांगला व्यवस्थित कोणीतरी मला हेल्प केली, काहीतरी प्लॅन आला तर डेफिनेटली चालवीन. पण मी इंस्टाग्रामवर आहे. दॅट इज अ बिग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेअर तुम्ही कोणीही माझ्याबरोबर कनेक्ट होऊ शकताय. तुम्ही मला भेटायला येऊ शकताय, तुम्ही बोलू शकताय. ह्या घराण्याची सून म्हणून माझी जबाबदारी आहे समाजातल्या प्रत्येकांची मदत करणे. आणि मला वाटते दान धर्म करून तर खूपच लोक समाजाचं काम करतात. पण मला वाटते माझा वेळ आणि जर काय माझा जो विजडम लग्नाच्या बाबतीतला आहे, हजबंड अँड वाईफचा, जर का तो विजडम मला काही कपल्सना ह्याच्यातून वाचवण्यासाठी होऊ शकले, उपयोगी पडू शकला, तर मला ते खूप आवडेल. मॅम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही लगावबत्ती चॅनलवर आलात आणि आम्हाला इतक्या मन मोकळेपणाने आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. मला तुमचं लगावबत्ती नाव फार आवडलं. इट रिअली स्पार्क्स युअर ब्रेन. खरोखर